नमस्कार सर्वांना. आज आपण युनिट 2 मधील 6वा म्हणजे 2.6 हा धडा बघणार आहे. नाव आहे त्याचं बघा, वर्ल्ड हेरिटेज. वर्ल्ड हेरिटेज म्हणजे जागतिक वारसा. आता जागतिक वारसा हा जो धडा आहे त्याच्यामध्ये जागतिक वारसाचे जे स्थळं आहेत म्हणजे वर्ल्ड हेरिटेज साईट हे जे आहेत, ही सर्व ठिकाणं जी आहेत, जी जागतिक वारसा त्यांना लाभलेला आहे, हे मानवजातीच्या दृष्टीने सांस्कृतिक आणि नैसर्गिक ह्यांना विशेष महत्त्व असणारी ही ठिकाणं आहेत आणि युनेस्को जे आहे त्यांच्याद्वारे हे निर्धारित केलेले हे ठिकाणं असतात. आता ही अशी जी ठिकाणं आहेत ही संरक्षित केली जातात आणि इंटरनॅशनल वर्ल्ड हेरिटेज प्रोग्राम म्हणजे आंतरराष्ट्रीय जागतिक वारसा कार्यक्रम अंतर्गत यांना जागतिक वारसाची दर्जा देखील युनेस्कोमार्फत दिला जातो. मग ही जागतिक वारसाची जी ठिकाणं आहेत यांची देखरेख केली जाते आणि सांस्कृतिक आणि नैसर्गिक ह्या दृष्टिकोनातून त्यांच्यामध्ये असणारे जे ठिकाणं आहेत त्या स्थळांबाबत त्यांचा समावेश असल्यामुळे त्यांच्या प्रकारात जी विविधता आढळून येते, म्हणजे त्याच्यामध्ये ठिकाणं असतील, अरण्य असतील किंवा सरोवर असतील, स्मारके असतील, इमारती असतील, म्हणजे या सर्वांचा समावेश जागतिक वारसांच्या स्थळामध्ये होतो. जागतिक वारसा स्थळांमध्ये सांस्कृतिक असतात व नैसर्गिक असे दोन्ही ठिकाणांचा समावेश असतो किंवा असू शकतो. उदाहरण द्यायचं झालं तर मग त्यांनी चीनचं वगैरे उदाहरण दिलेलं आहे. चीनमध्ये माउंट हनशन हे ठिकाण आहे, सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे, कारण ऐतिहासिक काळामध्ये जी चीनी कला आणि त्यामध्ये असलेलं साहित्य यांच्यामध्ये उल्लेखनीय भूमिका होती आणि भौगोलिक स्थल सौंदर्य या दृष्टीने देखील हे जे पर्वत आहे चीनमधील, काय नाव त्याचं, माउंट हनशन, हा पर्वत वैशिष्ट्यपूर्ण आहे. ही त्याची म्हणजे ॲक्च्युली या धड्यामध्ये हे आहे, धड्यामध्ये या जागतिक वारसाचे जे स्थळ आहेत त्यांचा इतिहास आहे, त्यांना मान्यता कशी भेटते, मग जागतिक वारसा जी समिती असते त्याबद्दल माहिती आहे, ती स्थळे कशी ठरवली जातात की अमुक ठिकाण, अमुक जे सांस्कृतिक ठिकाण आहे हे जागतिक वारसा म्हणून ठरवायचं का नाही, हे कोण ठरवतं, हा उल्लेख देखील धड्यात आहे. नंतर जी जागतिक वारसा असलेली जी स्थळं आहेत ज्याला मान्यता भेटलेली आहे आणि समजा ती धोक्यात असतील काही कारणामुळे, तर ती कारणं काय आहेत ही देखील ह्या धड्यात उल्लेख केलेला आहे. ठीक आहे, कोणते खंड येतात, कोणते पार्ट्स येतात, प्रदेश येतात, त्याचा उल्लेख आहे. आपण या धड्यात बघणार आहे. 2.6 वर्ल्ड हेरिटेज. सुरुवातीला इथं चित्र दाखवलेत बघा, वेगवेगळी ठिकाणं आहेत, छाया दाखवल्या त्यांनी. साधारण 800च्या वर जागतिक वारसा असलेले स्थळं आहेत, म्हणजे युनेस्कोनी मान्यता दिलेली आहे. लक्षात, ही 4 दिलेले बघा, इजिप्त दिसतंय, ऑस्ट्रेलिया दिसतंय. इथून धडा आपला सुरू होतो, आपण तो वाचूया. A World Heritage Site is a site determined by the United Nations Educational, Scientific and Cultural Organization म्हणजे युनेस्को. युनेस्कोचा फुल फॉर्म त्यांनी दिलेला आहे, युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन, युनेस्को, to have significant cultural or
नॅचरल इम्पॉर्टन्स टू ह्युमॅनिटी. म्हणजे ते काय म्हणतात की जगभरातील जे सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा असलेले जे स्थळ आहेत त्यांचे संरक्षण करण्याची ही जी कल्पना आहे खूप छान आहे. आणि ते म्हणतात की युनेस्को जे आहे हे ते ठरवतं आणि एखादं ठिकाण जे आहे त्याला सांस्कृतिक किंवा नैसर्गिक महत्त्व आहे आणि त्याचा उपयोग मानवजातीला आहे. अशा ज्या साईट्स आहेत, असे जे ठिकाणं आहेत हे संरक्षण केलं जातं, याचं मेंटेन केलं जातं इंटरनॅशनल वर्ल्ड हेरिटेज प्रोग्रॅम. आणि त्याचं जो मेन असतो म्हणजे जे ॲडमिनिस्ट्रेशन असतं ते असतं युनेस्को वर्ल्ड हेरिटेज कमिटीकडं. बिकॉज वर्ल्ड हेरिटेज साईट्स आर प्लेसेस दॅट आर सिग्निफिकंट कल्चरली अँड नॅचरली. देन तर ही ठिकाणं जे आहे ते व्हेरी इन टाईप अँड इन्क्लूड फॉरेस्ट, लेक्स, मॉन्युमेंट्स, बिल्डिंग्स अँड सिटीज. तर कोणती कोणती ठिकाणं याच्यामध्ये समाविष्ट होऊ शकतात? तर फॉरेस्ट आहेत, अभयारण्य, जंगलं, लेक, सरोवर, मॉन्युमेंट्स म्हणजे स्मारके, बिल्डिंग्स अँड सिटीज. वर्ल्ड हेरिटेज साईट्स कॅन ऑल्सो बी अ कॉम्बिनेशन ऑफ बोथ कल्चरल अँड नॅचरल एरिया. म्हणजे एखादं सांस्कृतिक ठिकाण आणि नैसर्गिक ठिकाण हे दोघांचं मिश्र म्हणजे कॉम्बिनेशन असं देखील एक जागतिक वारसा असलेलं स्थळ असू शकतं. फॉर एक्झाम्पल मी अगोदरच सांगितलं, चीनमधील जे पर्वत आहे माउंट ह्युनशॅन is a site with significant to human culture because it's played a role in historical Chinese art and literature. The mountain is also significant because of its physical landscape characteristics. म्हणजे ह्याच्यामध्ये मी सांगितलं चीनचं जे ठिकाण आहे माउंट हन्शन सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे. ऐतिहासिक काळापासून जी चीनी कला आहे आणि साहित्य जे आहे त्यांची उल्लेखनीय भूमिका होती आणि भौगोलिक स्थलांच्या दृष्टीने देखील हे पर्वत वैशिष्ट्यपूर्ण आहे. हिस्ट्री ऑफ वर्ल्ड हेरिटेज साईट्स म्हणजे जागतिक वारसा जी स्थळं आहेत त्यांचा इतिहास. ऑल्दो द आयडिया ऑफ प्रोटेक्टिंग कल्चरल अँड नॅचरल हेरिटेज साईट्स अराउंड द वर्ल्ड बिगन इन द अर्लियर 20th century, momentum for its actual creation was not until 1950s. In 1954, Egypt started plans to build the Aswan Dam to collect and control water from Nile River. ते काय सांगतात, जगभरातील जे सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा असलेले जे स्थळं आहेत यांचं संरक्षण करण्याची ॲक्च्युली कल्पना जे 20वे शतक आहे त्याच्या सुरुवातीला म्हणजे अस्तित्वात आली. म्हणजे पहिला विचार केला गेला की ह्यांचं जतन व्हायला पाहिजे का, अशी कल्पना 20व्या शतकाच्या सुरुवातीला अस्तित्वात आली. मात्र ते सांगतात 1950 सालापर्यंत ती ॲक्च्युली प्रत्यक्षात म्हणजे आली नव्हती. म्हणजे जस्ट आली होती 1950मध्ये, त्याला चालना मिळाली, तोपर्यंत चालना मिळाली नव्हती. ओके. 1954मध्ये एक घटना घडली. ते इजिप्तचं उदाहरण देतात. इजिप्तमध्ये जी प्रसिद्ध नदी आहे नाईल, तर इजिप्तमधली नाईलची जी नदी आहे नाईल नदी, तिचे पाणी कंट्रोल करण्यासाठी म्हणजे नियंत्रण करण्यासाठी आणि अडवण्यासाठी त्यांनी एक धरण बांधण्याचं ठरवलं. त्या धरणाचं नाव दिलं आहे ॲस्वान धरण. ती योजना त्यांनी आखली. ठीक आहे. पुढं The initial plan for dam's construction would have flooded the valley containing the Abu Simbel temples and scores of ancient Egypt artifacts. To protect the temples and artifacts, UNESCO launched an international campaign in 1959 that called for dismantling and movement of temples to higher ground. मग ह्याच्यात अडचण काय आली की हे जे धरण बांधण्याची जी कल्पना आहे
किंवा योजना आहे त्याच्यामुळं अडचणी काय येतील की तिथं आबू सिम्बलची मंदिरं आहेत आणि असंख्य इजिप्शियन कलाकृती ज्या आहेत त्या पाण्याखाली जाणार होत्या. तर तिथं म्हणजे पाण्याखाली म्हणजे दरी जी आहे तिथं ती अख्खी दरी पाण्याखाली जाणार होती. साहजिकच ती मंदिरं जी असतील म्हणजे सिम्बल आबू सिम्बल नाव दिलं त्यांनी आणि बाकीच्या आणखी काय मॉन्युमेंट्स कलाकृती, तर ही मंदिरे व कलाकृती संरक्षण करण्यासाठी युनेस्कोने 1959मध्ये एक आंतरराष्ट्रीय मोहीम राबवली. म्हणजे त्यांनी काय केलं की त्या मोहिमेद्वारे मंदिरे उतरवून एक उंच ठिकाणी त्यांना ट्रान्सफर करायची, म्हणजे त्यांचं स्थलांतरित करण्याचं ठरवलं. आलं लक्षात? बरं. The project cost an estimated $80 million and $40 million, of which came from 50 different countries. Because of the project's success, UNESCO and International Council of Monuments and Sites initiated a draft convention to create an international organization responsible for protecting cultural heritage. मग याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टीला म्हणजे ही मंदिरं जी आहेत आबू सिम्बल आणि इजिप्शियन कलाकृती ही त्यांनी काय केली, स्थलांतरित केली एक उंच ठिकाणी. आणि नंतर ही उंच ठिकाणी स्थलांतरित करण्यासाठी त्याला खर्च आला. हा जो प्रकल्प आहे त्याला खर्च अंदाजे 80 मिलियन अमेरिकन डॉलर्स इतका आला, ज्यातले 40 मिलियन डॉलर्स वेगवेगळ्या 50 देशांकडून जमा झाले. आणि मग ह्या प्रकल्पाच्या यशानंतर युनेस्को आणि आंतरराष्ट्रीय स्मारके व स्थळे जी परीक्षित आहेत म्हणजे इंटरनॅशनल काउन्सिल ऑन मॉन्युमेंट्स अँड साइट्स यांनी काय केलं, सांस्कृतिक वारसा स्थळांचे संरक्षण करण्याची जबाबदारी त्यांनी घेतली आणि त्यासाठी एक आंतरराष्ट्रीय संस्था आपण निर्माण करू आणि त्या बाबतीत एक मसुदा तयार करू असं त्यांनी म्हणजे ड्राफ्ट तयार करू असं ठरवलं. शॉर्टली thereafter in 1965 a White House conference in United States called for a World Heritage Trust to protect historical cultural sites but to also protect the world's significant natural and scenic sites. त्यानंतर लगेचच त्यांनी काय केलं, 1965मध्ये अमेरिकेत एक व्हाईट हाऊस परिषद घेतली आणि त्यामध्ये जागतिक वारसा विश्वस्त संस्था म्हणजे वर्ल्ड हेरिटेज ट्रस्ट ही ट्रस्ट स्थापन केली, म्हणजे त्याची मागणी केली, ज्या अंतर्गत जे ऐतिहासिक स्थळ आहेत त्याबरोबरच जगातील महत्त्वाचे व निसर्गरम्य स्थळं आहेत त्यांचं आपल्याला संरक्षण करण्यात येईल असं सुचवलं. नंतर फायनली इन 1968 the International Union for Conservation of Nature developed similar goals and presented them at the United Nations Conference on Human Environment in Stockholm, Sweden in 1972. नंतर ते 1972चं सांगतात. 1972मध्ये स्वीडनमधील स्टॉकहोम ठिकाण येथील मानवी पर्यावरण विषयावरील एक परिषद म्हणजे संयुक्त राष्ट्रीय परिषद ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन ह्युमन एन्व्हायरमेंट ती सादर केली. आणि फॉलोइंग द प्रेझेंटेशन ऑफ दिस गोल्स द कन्व्हेन्शन concerning the protection of world cultural and natural heritage was adopted by UNESCO's General Conference on November 16, 1972. अखेरीस हे जे उद्दिष्ट आहे या उद्दिष्टांचं सादरीकरण जेव्हा झालं तेव्हा युनेस्कोच्या सर्वसाधारण जी परिषद झाली मग ती 16 नोव्हेंबर 1972 या दिवशी
जागतिक सांस्कृतिक व नैसर्गिक वारसा संरक्षण म्हणजे प्रोटेक्शन ऑफ वर्ल्ड कल्चरल अँड नॅचरल हेरिटेज जनरल कॉन्फरन्स त्यांनी हे स्वीकार केलं की असं व्हायला पाहिजे. नंतर हेडिंग नाव पुढं दिसतं रेडमध्ये, वर्ल्ड हेरिटेज कमिटी काय असते, म्हणजे जागतिक वारसा समिती काय असते. टुडे द वर्ल्ड हेरिटेज कमिटी इज द मेन ग्रुप रिस्पॉन्सिबल फॉर इस्टॅब्लिशिंग विच साइट्स विल बी लिस्टेड इन युनेस्को वर्ल्ड हेरिटेज. म्हणजे आज जे आहे युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळांबाबत जी यादी असती, म्हणजे कोणती ठिकाणं त्यामध्ये समाविष्ट करायला पाहिजे आपण, याचे प्रमुख अधिकार जे आहे ते आहेत जागतिक वारसा समितीकडे आहेत. The committee meets once a year and consists of representatives from 21 state parties that are elected for 6 years terms by World Heritage Center's General Assembly. The state parties are then responsible for identifying and nominating new sites. म्हणजे ही समिती मी सांगितलं तुम्हाला, ही समिती जी असती ह्यांची बैठक होते वर्षातून एकदा होते आणि त्यामध्ये जागतिक वारसा केंद्राचे जी सर्वसाधारण त्यांचं जे मंडळ आहे, कायदा मंडळ किंवा सभा जी आहे म्हणजे वर्ल्ड हेरिटेज सेंट्रल जनरल असेंब्ली, ही 6 वर्षाच्या कालावधीसाठी ते काय करतात, 6 वर्षाच्या कालावधीसाठी 21 राज्य पक्ष जे आहेत त्यांनी तिथं ते निवडलेले असतात, त्याचे प्रतिनिधी ते तिथं सहभाग घेतात आणि आपापल्या प्रदेशातील नवीन स्थळे शोधून त्यांचा जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी तिथं ते विचार करतात, म्हणजे विचार जावा यासाठी जे नामांकन केलेले आहे ठिकाणं ते करण्याची जबाबदारी ह्या राज्य पक्षांकडे असते असं ते सांगते. पुढं with their territory to be considered for inclusion of World Heritage List. पुढं becoming a World Heritage Site म्हणजे जागतिक वारसा स्थळ हे ॲक्च्युली कसं ठरवलं जातं हे बघणार आहे. 5 पायऱ्या आहेत ते म्हणतात. There are 5 steps in becoming a World Heritage Site. The first of which is for a country or state party to take an inventory or of its significant cultural and natural site. तर जागतिक वारसाचं ठिकाण जे आहे किंवा स्थळ जे आहे ते ठरवण्याचे 5 स्टेप्स आहेत, 5 टप्पे आहेत. तर प्रथम टप्पा म्हणजे काय की एखाद्या देशाने किंवा राज्य पक्षाने आपल्याकडील लक्षणीय सांस्कृतिक व नैसर्गिक स्थळांची पहिली यादी तयार करणे. मग ही जी यादी आहे याला तात्पुरती यादी म्हणतात. दिस इज कॉल्ड द tentative list and it is important because nominations to the World Heritage List will not be considered unless the nominated site was first included on the tentative list. म्हणजे ही जी यादी आहे प्रथम यादी प्रायोजिक तात्पुरती यादी याला म्हणतात. ही यादी अतिशय महत्त्वाची आहे कारण एखादं नामांकित स्थळ आहे जर प्रथम या प्रायोगिक यादीमध्ये समावेश केलेले नसेल तर जागतिक वारसा यादीसाठी जी यादी तयार होणार आहे पुढं त्या यादीच्या नामांकनामध्ये तिचा विचार केला जात नाही. म्हणजे पहिलं ही जी टेंटेटिव्ह लिस्ट आहे ह्याच्यामध्ये त्या ठिकाणाचा समावेश पाहिजे. नेक्स्ट, countries are then able to select sites from their tentative list to be included on the nomination file. The third step is a review of the nomination file by 2 advisor bodies consisting of the International Council of Monuments and Sites and the World Conservation Union, who then make recommendations to the World Heritage Committee. तो ही जी प्रायोगिक यादी आहे प्रथम ती तयार केली जाते आणि त्यामध्ये नसेल त्या अमुक ठिकाणाचं नाव तर ते मग कन्सिडर करत नाही. त्यानंतर काय होतं, प्रत्येक देश आपल्या प्रायोगिक जी यादी आहे
त्यामध्ये नामांकन जी फाईल असते त्यांची त्यामध्ये समाविष्ट करण्यासाठी काही स्थळं निवडतो. ही सेकंड स्टेप. तिसऱ्या टप्प्यामध्ये काय होतं की जागतिक स्मारके आणि स्थळे परिषद म्हणजे इंटरनॅशनल काउन्सिल ऑन मॉन्युमेंट्स अँड साईट्स आणि जागतिक संरक्षण संघ म्हणजे वर्ल्ड हेरिटेज कमिटी यातले 2 सल्लागार समिती असतात. या नामांकन फाईलचे परीक्षण करतात आणि जागतिक वारसा समितीकडे आपली ते काय करतात, शिफारस करतात. इफ द साईट मीट्स at least one of the 10 selection criteria, if the site meets this criteria, it can be inscribed on the World Heritage List. Once a site goes through this process and is chosen, it remains the property of the country on whose territory it sits, but it also becomes considered within the international committee. म्हणजे काय सांगतात पुढची स्टेप. तिसरी स्टेप सांगितली मी तुम्हाला. 2 सल्लागार समित्या व नामांकन फाईलमध्ये परीक्षण करतात आणि मग आपली शिफारस पाठवतात. मग जागतिक वारसा समितीत आपल्या ज्या वार्षिक बैठक असती या शिफारशींचे ते अवलोकन करतात आणि मग कोणती स्थळे जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट करता येतील हे ठरवतात. ठीक आहे. जागतिक वारसा स्थळ बनवण्याचे किंवा बांधण्याचे शेवटचा टप्पा म्हणजे ती जी स्थळं आहेत जी नामांकित केलेली आहे, नॉमिनेशन केलेलं आहे, त्यांच्याकडे 10 निकष आहेत. म्हणजे 10 निवड निकष. त्यामध्ये कमीत कमी एक निकष पूर्ण ते करते का नाही ते ठिकाण हे तपासतात. या स्थळाने जर निकष पूर्ण केले तर जागतिक वारसा यादीमध्ये तिचे नाव नोंदवले जाते. एखादं ठिकाण या संपूर्ण प्रक्रियेतून निवडले गेल्यानंतर ते ज्या भागात आहे, ज्या देशात आहे, त्या देशाची मालमत्ता असेल तरच ते निवडले जाते. परंतु आंतरराष्ट्रीय समुदाय जो आहे त्याचाही महत्त्वपूर्ण भाग म्हणून ते गणले जाते. म्हणजे इंटरनॅशनल कमिटी म्हणून देखील ते गणले जाते. टाईप्स ऑफ वर्ल्ड हेरिटेज साईट्स म्हणजे जागतिक वारसा स्थळांचे प्रकार काय काय असतात. ॲज ऑफ 2009 देर आर 890 वर्ल्ड हेरिटेज साईट्स दॅट आर लोकेटेड इन 148 कंट्रीज म्हणजे मॅपमध्ये. 689 of these sites are cultural and include places like the Sweden Opera House in Australia and Historic Center of Vienna in Austria. 176 are natural and feature such locations as the US Yellowstones and Grand Canyon National Parks. 25 of the World Heritage Sites are considered mixed, natural and cultural. ज्याच्यामध्ये मग पेरूज माचू पिच्चू is one of these. Italy has the highest number of World Heritage Sites with 44. म्हणजे काय सांगितलं यांनी की 2009 पर्यंत जे गणले गेलेले आहेत त्यामध्ये 148 देश म्हणजे नकाशानुसार स्थित असलेले एकूण जागतिक वारसा स्थळं जे आहेत 890 स्थळं आहेत. त्यामधील 689 स्थळे ही सांस्कृतिक आहेत. तर त्याच्यामध्ये ऑस्ट्रेलियामधील सिडनीचं ऑपेरा हाऊस आणि ऑस्ट्रियातील व्हिएन्ना, लक्षात ठेवा ऑस्ट्रिया आहे ते ऑस्ट्रेलियन आहे, ऑस्ट्रियातील व्हिएन्ना येथील ऐतिहासिक केंद्र यांचा समाविष्ट होतो. 176 ठिकाणे नैसर्गिक आहेत. त्यात उदाहरण द्यायचं झालं तर अमेरिकेतील येलोस्टोन आणि ग्रँड कॅनन नॅशनल पार्क. जागतिक वारसा स्थळापैकी 25 ठिकाणे हे मिक्स आहेत म्हणजे संमिश्र आहेत. जसं उदाहरण त्यांनी दिलं आहे पेरूचे माचू पिच्चू
हे त्यापैकी एक नाव आहे. इटली जे आहे देश, सर्वाधिक 44 जागतिक वारसा स्थळे आहेत. ठीक आहे. इंडिया हॅज 36 मध्ये 28 कल्चरल, 7 नॅचरल आणि 1 मिक्स वर्ल्ड हेरिटेज. द वर्ल्ड हेरिटेज कमिटी हॅज डिवायडेड द वर्ल्ड्स कंट्रीज into 5 geographic zones which include Africa, Arab states, Asia Pacific म्हणजे including Australia and Oceania, चौथा युरोप अँड नॉर्थ अमेरिका, आणि पाचवा लॅटिन अमेरिका अँड कॅरिबियन. इटलीमध्ये सर्वाधिक 44 जागतिक वारसा स्थळे आहेत. भारतामध्ये 36 आहेत, त्यामध्ये 28 सांस्कृतिक आहेत, 7 नैसर्गिक आणि 1 मिश्र. जागतिक वारसा समिती ज्या आहेत त्यांनी जगातील देशांची 5 विभागणी केली भौगोलिक दृष्टिकोनातून. त्यात पहिलं आहे आफ्रिका, दुसरं अरब राष्ट्रे, नंतर आशिया पॅसिफिक म्हणजे ज्याच्यामध्ये ऑस्ट्रेलिया आणि ओशियाना सहित ते येतं, आणि चौथं युरोप आणि उत्तर अमेरिका, आणि पाचवं लॅटिन अमेरिका व कॅरिबियन. लक्षात ठेवा, ही जी ठिकाणं आहेत म्हणजे आज आपण बघतो की बहुतेक ठिकाणं ही जी करोनाबाधितच आहेत, म्हणजे त्यामध्ये इंडिया देखील आहे. यांनी बघा सांगितलेलं आहे सर्वात जास्त कुठे गेलं ते, हे बघा इथे इटली. तुम्हाला तर माहिती आहे इटली सर्वात जास्त एफेक्टेड होता सुरुवातीला. सर्वात जास्त जागतिक वारसा असलेली ठिकाणी इटलीमध्ये 44 आहे, लक्षात. आणि इटलीत सर्वात जास्त करोनाबाधित आहे. म्हणजे इटलीचं जास्त करून इकॉनॉमी जी आहे देशाची ही टुरिझमवर आहे. टुरिझम म्हणजे काय, पर्यटन म्हणतो आपण त्याला. पर्यटनावर खूप अवलंबून आहे, कारण इटलीमध्ये खूप लोक, जगातील खूप लोक तिकडं रोज फिरायला, कितीतरी लाखोच्या संख्येमध्ये ही जागतिक वारसाची ठिकाणं जी इटलीमध्ये आहेत भरपूर, ही पाहण्यासाठी येतात. म्हणजे देशाची इन्कम जी आहे, म्हणजे इकॉनॉमी जी आहे ती भरपूर त्याच्यावर अवलंबून आहे. आता या करोनाच्या काळामध्ये तिथं तर काय कोण येत नाही आहे, कळलं का. मग तिथं लॉकडाऊन खुल्लं आहे बघा इटलीमध्ये, आलं लक्षात. म्हणजे सर्वात जास्त एफेक्टेड इटली होता, नंतर स्पेन, अमेरिका हे ठिकाणं होती, बरोबर. आता तिथं हळूहळू तिकडं लॉकडाऊन खुललेलं आहे. आणि ही जागतिक स्थळं जी आहेत काय ठरवलेली जी असतील त्यांच्या गव्हर्नमेंटने, ती काय सुरू केलेली आहेत. म्हणजे लोक आता फिरायला जाऊ शकतात आणि पाहू शकतात, बरोबर ना. आपल्या इथं देखील मला वाटतं लॉकडाऊन जो खुललेला आहे, अनलॉक 1 सुरू झालेला आहे. इंडियामध्ये देखील बघा पर्यटन खूप मोठं म्हणजे डिपार्टमेंट आहे बघा इकॉनॉमीसाठी. 36 आहेत, 28 कल्चरल, 7 नॅचरल, 1 मिक्स असं आहेत. अशी खूप ठिकाणं आहेत. इजिप्त आहे, म्हणजे ग्रीस आहेत, म्हणजे खूप आहेत, कळलं का. पुढं वर्ल्ड हेरिटेज साईट्स इन डेंजर म्हणजे धोक्यात असलेली जागतिक वारसाची जे ठिकाणं आहेत, स्थळं. लाईक मेनी नॅचरल अँड हिस्टॉरिक कल्चरल साईट्स अराउंड द वर्ल्ड, मेनी वर्ल्ड हेरिटेज साईट्स are in danger of being destroyed or lost due to war, poaching, natural disasters like earthquakes, uncontrolled urbanization, heavy tourist traffic, and environmental factors like air pollution and acid rain. मग ते सांगतात जगभरातील जे कित्येक नैसर्गिक, ऐतिहासिक व सांस्कृतिक स्थानांप्रमाणे अनेक जागतिक वारसा स्थळं जे आहेत त्यांना आज धोका निर्माण झालेला आहे. वेगवेगळी कारणं असतील त्यासाठी, युद्ध असन, अतिक्रमण, किंवा नैसर्गिक म्हणजे भूकंप यासारख्या नैसर्गिक आपत्ती, किंवा अफाट शहरीकरण म्हणजे अनकंट्रोल काय त्याला म्हणतात अर्बनायझेशन, पर्यटकांचे प्रचंड लोंढे गर्दी, हवेचे प्रदूषण, ॲसिड रेन म्हणजे आम्लवर्ष. तर ही जे वेगवेगळी कारणं आहेत ज्याच्यामुळं जागतिक वारसास्थळ ठिकाणं जे आहेत ते आता धोक्यात आलेले आहेत. ठीक आहे.
World Heritage Sites are in danger and inscribed on separate list of World Heritage Sites in danger, which allows the World Heritage Committee to allocate resources from the World Heritage Fund to that site. मग हे काय सांगतात, असे जे संकटात असलेले म्हणजे धोक्यात आलेली ही जी ठिकाणं आहेत, तर हे काय करतात पहिलं, तर अशी जी ठिकाणं आहेत त्यांची नावे स्वतंत्र यादीमध्ये नोंदवली जातात. आणि जागतिक वारसा समिती जी आहे, जागतिक वारसाची जी निधी आहे फंड, अशा स्थळांना म्हणजे विशेष काय करतात, संसाधने पुरवतात. In addition, different plans are put into place to protect and or restore the site. If, however, a site loses the characteristics which allowed for it to be originally included on the World Heritage list, the World Heritage Committee can choose to delete the site from the list. To learn about the World Heritage sites, visit the World Heritage Center website at whc.unesco.org. तर हे काय करतात पुढं, मी सांगितलं तुम्हाला की असं जर असेल, धोक्यात असेल, तर तिला जास्त विशेष संसाधनं पुरवले जातात. याशिवाय असंच झालं, या स्थळांचे संरक्षण आणि जो जीर्णोद्धार करायचा आहे त्यासाठी ते उपाययोजना देखील भरपूर करतात. आणि एवढं करूनसुद्धा एखादं स्थळ त्याचं जे कॅरेक्टरिस्टिक्स आहे, म्हणजे लक्षणीय कारणामुळे ज्याच्यामुळं तो जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट केलेला होता, ती वैशिष्ट्ये जर नष्ट झाली तर ते काय करतात, जागतिक वारसा समिती ते नाव यादीतून डिलीट करतात, म्हणजे वगळू शकतात. तर जागतिक वारसा स्थळांविषयी अधिक माहिती तुम्हाला जर मिळवायची असेल तर त्यांची वेबसाईट त्यांनी दिलेली आहे, ह्याला भेट द्या. whc.unesco.org हे जे संकेतस्थळ आहे, संकेतस्थळ म्हणजे वेबसाईट, ह्याच्यावर जाऊन तुम्ही ती माहिती मिळवू शकता. असा हा धडा होता जागतिक वारसाचे जे ठिकाणं आहे, स्थळ आहे, या बाबतीत. चांगला धडा आहे आणि एक क्षेत्र देखील खूप छान आहे, टुरिझम. करिअर देखील काही लोक मुलं करतात ह्यामध्ये, टुरिझमचं डिप्लोमा डिग्री देखील करतात. आणि आता त्याची व्हॅल्यू खूप आहे सध्या. आता तर आलं लक्षात, भविष्यात करिअर म्हणून बघायला काय हरकत नाही टुरिझम फील्ड. हे बघा, ही 4 दाखवल्यात तुम्हाला सांस्कृतिक कुठली ती स्थळं आहेत बघा, जागतिक वारसा असलेली. तुम्ही बघू शकता, नेटवर देखील अजून बघू शकता. हे बघा, इथं ॲड केली यांनी कोणी, बघा, हॅपी जर्नी, कॉन्टॅक्ट, एन्जॉय ट्रॅव्हल्स. अशा पद्धतीने हा धडा जो आहे 2.6चा आपला हा झालेला आहे. ठीक आहे.